नमस्कार. मी अक्षय जोग. सध्याच्या सध्याच्या वर्तमानामध्ये आपण बांगलादेशामधली स्थिती बघितली आणि विशेष करून तेथील हिंदूंवरती होणारे अत्याचार बघितले. तर त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला पूर्वीचा पाकिस्तान आणि नंतरचा बांगलादेश म्हणजे पश्चिम पाकिस्तान आणि आताचा बांगलादेश यांची थोडीशी पार्श्वभूमी आपण जाणून घेतली, तर आपल्याला त्या वर्तमानाचा अशी आता तिथे काय परिस्थिती घडते आणि असं का घडतंय याचा थोडासा आपल्याला अंदाज येऊ शकेल. आपल्याला माहिती असेल की 1947 साली भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानातील अल्पसंख्याक आणि विशेष करून हिंदू आणि बौद्ध यांच्यावरती फाळणीनंतरच इथे अत्याचार सुरू झालेले होते. निर्वासितांचा लोंढा तेव्हापासूनच भारतामध्ये यायला सुरुवात झालेली होती. 1950 तर या अत्याचारांमध्ये म्हणजे हिंदू आणि बौद्धांवरच्या अत्याचारांमध्ये इतकी वाढ झाली की सेक्युलर आणि धर्मनिरपेक्ष आणि म्हणणाऱ्या नेहरू सरकारला सुद्धा त्या अत्याचारांकडे आणि त्या निर्वासितांच्या लोंढ्यांकडे दुर्लक्ष करता आलं नाही. आणि म्हणून त्यांनी पूर्व पाकिस्तानला जो आपण कोळशाचा पुरवठा करत होतो तो पुरवठा आपण बंद केला आणि अतिरिक्त सैन्य आपण सीमेवरती तैनात केलं. आणि त्याची नंतर परिणती झाली ते म्हणजे प्रत्येक भारत आणि पाकिस्तान यांनी आपापल्या देशातल्या अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्यासाठी नेहरू लियाकत अली करार हा करार केला. पण दुर्दैवाने हा करार फक्त कागदावरच राहिला. 2 वर्षातच ही सगळी आश्वासनं हे सगळ्यात त्यातली टर्म्स अँड कंडिशन सगळ्या त्या कागदावर राहिल्या आणि पुन्हा त्या पूर्व पाकिस्तानातनं 5 लाख अल्पसंख्याक घर सोडून भारतामध्ये निर्वासित म्हणून आले. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण देतो, ते म्हणजे जोगेंद्रनाथ मंडल यांचं. बंगालमध्ये तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळातला अखंड भारत त्याचा जो बंगाल प्रांत होता, त्या बंगाल प्रांतामधले ते एक अनुसूचित जाती जमाती म्हणजे बहुजन समाजातील एक समाजाचे ते एक मोठे नेते होते. त्यांनी तेव्हा मुस्लिम लीग बरोबर युती पण केली होती. त्यासाठी त्यांना कोऑपरेटिव्ह क्रेडिट अँड रुरल इंडेप्टनेस मंत्रिमंडळाची नेमणूक पण झालेली होती. इतकंच काय तर सुरावर्दीचं जे मंत्रिमंडळ होतं 1946च्या सुरावर्दींच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्यांना लॉ, पूल वर्कर अँड कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस मिनिस्टर असं त्यांना मंत्रिपद मिळालेलं होतं. त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय अनुसूचित जाती संघटनेची बंगाल शाखेची त्यांनी स्थापना केली होती. आणि त्यांना असं वाटलं की जेव्हा मुस्लिम लीगनी पाकिस्तानची मागणी सुरू केली तर तेव्हा त्यांना असं वाटलं की ही मागणी या मागणीमध्ये आपला आणि त्यांचा काही सामायिक हेतू आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मंडलांच्या मते बंगालमधील मुस्लिम आणि बहुजन समाज यांचे आर्थिक हितसंबंध सारखेच आहेत आणि दोन्ही समाज शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत. फाळणीनंतर जोगेंद्रनाथ मंडल हे पाकिस्तानचे पहिले विधी म्हणजे कायदा आणि कामगार मंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. दुर्दैवाने थोड्याच काळामध्ये दलित मुस्लिम युतीमधली अनुसूचित जाती जमाती, बहुजन समाज आणि मुस्लिम लीग यांनी त्यांचं जे म्हणणं होतं की आपण युती करूया, आपले आर्थिक हितसंबंध एकच आहेत, तर त्या युतीमधला फोलपणा त्यांच्या लक्षात आला आणि हिंदूंवर होणारे भयानक अत्याचार पाहिल्यावरती 8 ऑक्टोबर 1950ला त्यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडे सुपूर्द केला. त्यांचं जे राजीनामा पत्र आहे त्या राजीनामा पत्रामध्ये स्वतः मंडल असं म्हणतात की हिंदू मुलींचे अपहरण आणि बलात्कार काही प्रमाणात कमी झाले आहेत, कारण सध्या कुठल्याही जातीची 12 ते 30 वयातील हिंदू मुलगी पूर्व बंगालमध्ये राहत नाहीये. ग्रामीण भागात त्यांच्या पालकांसोबत राहणाऱ्या काही डिप्रेस क्लासमधील मुलींनाही मुस्लिम गुंडांनी सोडले नाही. अनुसूचित जातीमधील मुलींवर बलात्काराच्या बऱ्याच घटनांविषयी मला माहिती मिळाली आहे. म्हणजे आधी मुस्लिम आणि अनुसूचित जातींचे आर्थिक हितसंबंध एकच आहेत असे म्हणणारे मंडल त्या राजीनामा पत्रामध्ये उल्लेख करतात. पाकिस्तानात हिंदूंसाठी भयान भविष्य, हिंदूंना चिरडण्याचे सरकारचे धोरण आणि पाकिस्तान हिंदूंसाठी शापित असे स्पष्ट उल्लेख त्यांनी त्यांच्या त्या राजीनामा पत्रामध्ये केलेले आहेत. आणि राजीनामा देऊन जोगेंद्रनाथ मंडल नंतर भारतामध्ये आले. त्यांनी भारताचं नागरिकत्व पण घेतलं आणि नंतर 1968 पर्यंत ते भारतामध्ये राहत होते. 68 त्यांचं निधन झालं. यातून आपल्याला लक्षात येईल की जोगेंद्रनाथ मंडल जे आधी
त्यांना असं वाटलं की आपले आणि मुस्लिम लीगचे आर्थिक हितसंबंध एकत्र आहेत, आपण शैक्षणिकदृष्ट्या मागास आहोत, त्यामुळे आपण पाकिस्तानमध्ये त्यांनी गेल्यानंतर त्यांची नेमणूक पण झाली होती कायदा मंत्री आणि कामगार मंत्री म्हणून. तर ते मंडळ तिकडच्या सगळ्या भयावह परिस्थिती बघून त्यांनी जे राजीनामा पत्र दिलं, त्या पत्रामध्ये ते, जसं मगाशी मी उल्लेख केला की हिंदू असा शब्दाचा उल्लेख करून हिंदूंसाठी तेव्हाचा पूर्व पाकिस्तान हा किती त्यांचं भविष्य देखील किती भीषण आहे, किती भयावह आहे, असा उल्लेख ते करतात. यातून आपल्याला त्यावेळेच्या पाकिस्तानच्या सरकारचं अल्पसंख्याकांविषयीचं आणि विशेष करून हिंदूंविषयीचं आणि बौद्धांविषयीचं धोरण आपल्याला दिसून येतं. 1971च्या युद्धामध्ये हिंदूंचा झालेला वंशविच्छेद हा त्याचा इतिहास बऱ्यापैकी माहिती आहे. 70च्या निवडणुकांमध्ये शेख मुजीबुर रहमान यांच्या अवामी लीगला बहुमत मिळालं. ते पंतप्रधान होणार होते, पण तिकडच्या पश्चिम पाकिस्तानातल्या लोकांचा त्याला विरोध होता. मग त्यांनी मुजीबांना अटक केली आणि नंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. नंतर त्याची परिणती नंतर 1971च्या युद्धात झाली आणि नंतर मग बांगलाची निर्मिती झाली. तर ह्या घडामोडींमध्ये रझाकार आणि पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तान मधल्या हिंदूंवरती अनेक भीषण अत्याचार केले. बांगलादेश मधल्या काही स्थानिक संघटनांच्या माहितीनुसार 30 लाख हिंदू या नरसंहारामध्ये मारले गेले. पण दुर्दैवाने तेव्हाच्या भारत सरकारने कुठेही उल्लेख करताना या नरसंहारामध्ये हिंदू हा शब्द टाळलेला होता आणि त्याऐवजी त्यांनी बंगाली नागरिकांवर केलेले अत्याचार अशा शब्दात त्यांनी त्याचा उल्लेख केला. 1971ला भारतामध्ये आलेले 90% निर्वासित हे हिंदू होते, हे आपण इथे नमूद करायला पाहिजे. युद्धानंतरच्या न्यायालयीन चौकशीमध्ये सुद्धा पाकिस्तानी सैनिकी अधिकाऱ्यांनी हे मान्य केलं होतं की आम्ही हिंदूंना वेचून वेचून लक्ष केलं होतं. आणि जेव्हा अमेरिकेचे एडवर्ड केनेडी यांच्या तिकडच्या निर्वासित छावण्यांना भेट दिली आणि त्यांनी एका निर्वासिताला, त्या व्यवस्थापकाला विचारलं, तुम्हाला आता सगळ्यात जास्त गरज कुठल्या गोष्टींची आहे, तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की सध्या आम्हाला स्मशानांची सर्वात जास्त आवश्यकता आहे. इतक्या प्रकारचा नरसंहार तिथे, भीषण नरसंहार सुरू होता. तिथे स्त्रियांवरती बलात्कार, अत्याचार, हिंदूंचा ज्याला आपण जेनोसाइड म्हणतो, वंशविच्छेद म्हणतो, नरसंहार म्हणतो, अशा प्रकारे हिंदूंना वेचून तिथे मारलं गेलं. केवळ हिंदू नाही, तिकडचे बौद्ध त्यांनाही तिकडे त्यांना वेचून वेचून मारण्यात आलं. आणि बांगलादेश सरकारच्याच म्हणण्यानुसार या युद्धात 90 लाख नागरिकांना स्थलांतर करावं लागलं. आणि पाकिस्तानी लष्कर आणि जमाते इस्लामीच्या नेत्यांनी केलेल्या अत्याचारांच्या कहाण्या ऐकल्या तर अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. मुजीबांनी नंतर 71च्या युद्धानंतर जेव्हा ते सत्तेवरती बांगलादेश स्वतंत्र झाला, ते सत्तेवरती आले, त्यांनी जमाते इस्लामीवरती बंदी घातली. पण नंतर खलिदा जिया यांच्या काळामध्ये जमातेच राज्यकर्ते बनले. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरनी जूनचा जो नरसंहार केला, वंशविच्छेद केला, त्या वंशविच्छेदाचीच या बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या हिंदूंच्या नरसंहाराशी तुलना करता येऊ शकेल. पण दुर्दैवाने फार कुठेही या 47 पासून ते आतापर्यंत पूर्वीचा पाकिस्तान आणि आताचा बांगलादेश याच्यामध्ये जो नरसंहार झाला, हिंदूंचा आणि बौद्धांचा जो नरसंहार झाला, त्याविषयी फार कुठे आपल्याला ह्याच्याविषयी कोणी काही उघडपणे व्यक्त झालेलं आपल्याला फार दिसून येत नाही. ढाक्यातील 1971 सालच्या अमेरिकी उपदूतावासाचे एक प्रमुख होते, त्यांचं नाव होतं आर्चर ब्लड. त्यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निक्सन आणि त्यांचे सुरक्षा सल्लागार किसिंजर यांना पत्र लिहून कळवलं होतं की इथे हिंदूंना वेचून वेचून मारलं जात आहे, त्यांच्यावरती तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रकारे दबाव आणा, हे अत्याचार थांबायला सांगा. पण निक्सन आणि किसिंजर दोघांनीही या पत्रांकडे लक्ष दिलं नाही. त्याची 2 प्रमुख कारणं होती. ते म्हणजे निक्सन आणि किसिंजर यांचा भारतद्वेष. दुसरं कारण म्हणजे पंतप्रधान गांधी यांच्याबद्दलची निक्सन आणि किसिंजर यांना एक प्रकारची वैयक्तिक घृणा वाटत होती. दुसरे म्हणजे स्वदेशात आणि जगात नाचक्की न होता व्हिएतनाम मधून आपल्याला लष्कर काढून घेण्याच्या दृष्टीने चीन बरोबर त्यांना वाटाघाटी करायची होती आणि त्यासाठी मध्यस्थी म्हणून त्यांना पाकिस्तानचे तेव्हाचे हुकुमशाह जनरल याहा खान यांची त्यांना सहाय्य होणार होतं. त्यामुळे फक्त ह्या कारणामुळे आणि इंदिरा गांधी आणि भारत यांच्याबद्दल त्यांना असणाऱ्या द्वेषामुळे त्यांनी ह्या कुठल्याही पत्राकडे लक्ष दिले नाही.
सुदैवाने ती पत्र उपलब्ध आहेत आणि पुस्तक रूपामध्ये ती संपादित केलेली आहेत. त्या पुस्तकाचं नाव आहे गॅरी बास यांनी ती पुस्तकं संकलित केली आहेत आणि द ब्लड टेलिग्राम या पुस्तकात आपल्याला याची विस्तृत माहिती वाचायला मिळते. बांगलादेश निर्मितीनंतर दुर्दैवाने हिंदू आणि बौद्धांच्या या वंशविच्छेदामध्ये कुठल्याही प्रकारे त्याचा वंशवेळ सुरूच राहिला, ते कमी झालं नाही. शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे पहिले पंतप्रधान झाले. तरुणपणी ते मुस्लिम लीगचे कट्टर समर्थक होते आणि बांगलादेश निर्मितीमध्ये ज्यांनी त्यांची बाजू घेतली, त्यांना सहाय्य केलं, निर्वासितांचा लोंढा स्वीकारला आणि त्यांना युद्ध करून बांगलादेश निर्मितीसाठी त्यांनी सहाय्य केलं. त्या भारतापासूनच नंतर मुजीबांनी बांगलादेश निर्मितीच्या नंतर हळूहळू फारकत घ्यायला सुरुवात केली आणि बांगलादेश निर्मितीनंतर त्यांनी त्यांची जी घटना स्थापन केली होती बांगलादेशी, त्या त्यांनी समाजवाद आणि संप्रदाय निरपेक्ष हे शब्द टाकलेले होते आणि नंतर त्याच मुजीबांनी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉन्फरन्सचे मेंबरशिप घेतली होती, याची आपण नोंद घ्यायला हवं. आणि हिंदूंच्या स्थितीमध्ये बांगलादेश निर्मितीनंतर फार काही फरक पडला नाही. बांगलादेशामधले एक राजकीय अभ्यासक आहेत अली रियाज, त्यांचं एक पुस्तक आहे गॉड विलिंग द पॉलिटिक्स ऑफ इस्लामिझम इन बांगलादेश. त्या पुस्तकात ते असा निष्कर्ष काढतात की गेल्या 25 वर्षामध्ये बांगलादेशातून 53 लक्ष हिंदूंनी पलायन केले आहे. तसेच ढाका विद्यापीठाचे एक प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत प्राध्यापक अबुल बरकत, हे त्यांच्या पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ रिफॉर्मिंग ॲग्रिकल्चर लँड वॉटर बॉडीज इन बांगलादेश या पुस्तकात असं निष्कर्ष काढतात की 30 वर्षांनंतर बांगलादेशामध्ये हिंदू शिल्लक राहणार नाहीत. 1964 ते 2013 मध्ये धार्मिक छळ आणि भेदभावामुळे 1.13 कोटी हिंदूंनी बांगलादेशामधनं स्थलांतर केलेलं आहे. म्हणजे सरासरी दररोज 632, दरवर्षी 2,30,612 हिंदू देशत्याग करत आहेत. 1971ला विश्व हिंदू संमेलन भरलं होतं प्रयाग येथे. तिथे बांगलादेशामधले 81 वर्षीय उपेंद्रनाथ दत्त हे हिंदू आले होते. आपल्या निवेदनात ते असं म्हणाले की आमचा प्रश्न प्रत्यक्ष जीवन मरणाचा प्रश्न आहे. हिंदू म्हणून नामशेष होण्याचे संकट आमच्या पुढे आव असून उभे आहे. आम्ही मात्र असे अभागी आहोत की मध्ययुगीन पाशवी प्रवृत्तीचे अन क्रौर्याचे लक्ष आणि शिकार बनलो आहोत. बांगलादेशातील हिंदू शारीरिकदृष्ट्या वैफल्यग्रस्त आणि सांस्कृतिकदृष्ट्या अपंग झाले आहेत. प्रत्यक्ष बांगलादेशामधले काही मुसलमानात असणारे काही प्राध्यापक यांनी स्पष्ट उल्लेख केलेले आहेत की तिथे कशा प्रकारे हिंदूंचं एकतर तिथे नरसंहार होतोय किंवा हिंदू त्या नरसंहाराला घाबरून तिथून कसे पलायन करून निर्वासित होऊन एकतर भारतामध्ये, म्यानमारमध्ये किंवा श्रीलंकेमध्ये ते निर्वासित म्हणून जात आहेत. याच्यामध्ये अजून एक विशेष मला उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे बौद्ध नरसंहाराचा सुद्धा. चितगाव पर्वतीय क्षेत्र जे चितगाव हिल ट्रॅक्स ज्याला म्हणतात, तिथे बौद्धांची बहुसंख्या होती. 1947 या इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट नुसार हा प्रदेश भारतामध्ये समाविष्ट होणार होता. भारताच्या घटना समितीने सुद्धा चितगाव हिल ट्रॅक्स पीपल्स असोसिएशनला प्रतिनिधित्व दिलं होतं आणि हा भाग भारतात समाविष्ट होण्यासाठी तेथे स्थानिक नेत्यांनी बंगाली सीमा आयोग जो तेव्हा नेमला होता, त्यापुढे त्यांनी आपलं म्हणणं मांडलं होतं. त्यांचं ते शिष्टमंडळ होतं बौद्धांचं, ते सरदार पटेलांना भेटले होते, जवाहरलाल नेहरूंनाही भेटलेले होते आणि नेहरूंनी सुद्धा म्हटलं होतं की सांस्कृतिक आणि धार्मिक आधारावरती चितगाव पर्वतीय क्षेत्र हे भारतामध्ये सामील व्हायला हवं, असं त्यांनी माउंटबॅटन सुद्धा लिहून कळवलेलं होतं नेहरूंनी. पण कर्णफुली नदीवरती पूर्व बंगालसाठी जलविद्युत प्रकल्प हा एकमेव ऊर्जेचा स्रोत असल्यामुळे चितगाव पर्वतीय क्षेत्र हे पाकिस्तानला मिळावं अशी मुस्लिम लीगच्या नेत्यांनी आग्रही मागणी केली आणि त्यासाठी ते त्यांनी अत्यंत चिकाटीने प्रयत्न केले आणि दुर्दैवाने त्याविषयी आपले त्यावेळेचे काँग्रेसचे नेते हे आपली म्हणणं मांडण्यासाठी तसे त्या मनाने खूप उदासीन राहिले आणि दुर्दैवाने त्यामुळे सिरिल रॅडक्लिफ यांनी तो भाग फाळणी करताना बांगलादेशामध्ये म्हणजे तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानमध्ये त्याला समाविष्ट केलं. तिथे खुलना तरी सुद्धा त्या फाळणीनंतर सुद्धा खुलना या भागातील 51% हिंदू आणि चितगावमधील 85% बौद्ध यांच्यासाठी स्वतंत्र राज्य निर्माण करावं यासाठी सरदार पटेल, तेव्हाचे हिंदू महासभेचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी, नंतर इतिहासकार रमेशचंद्र मुजुमदार यांनी अनेकदा स्वतंत्रपणे मागणी केली होती आणि
त्यांनी असे नेहरूंकडे अनेक प्रस्ताव मांडले होते, पण दुर्दैवाने नेहरूंनी अशा प्रस्तावाकडे फार काही दुर्लक्ष दिलं नाही किंवा त्यांनी फार काही स्वारस्य दाखवलं नाही. पाकिस्तान निर्मितीनंतर मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 1953ला कर्णफुली नदीवरती कागद निर्मिती प्रकल्प आणि कप्ताई जलविद्युत प्रकल्प यांच्या नावाखाली तिथे प्रकल्प सुरू करायच्या नावाखाली तिथे जो भाग बौद्धांसाठी त्यांनी एक विशिष्ट रिस्ट्रिक्ट करून ठेवला होता, तिथे मुसलमानांची तिकडे त्यांनी मुस्लिम कुटुंबियांना तिथे आणून बसवायची मोहीम आखली आणि तिथे पूर्वी जिथे अगदी काही 2-5% तिकडे मुसलमान होते, त्यांची संख्या वाढून तिथे साधारणतः 30 ते 40% पर्यंत तिथे वाढली. दुर्दैवाने तिथेही चितगाव भागामध्ये तिकडच्या बौद्धांवरती अत्याचार सुरू झाले, त्यांचा नरसंहार सुरू झाला, दंगे सुरू झाले. 1961ला 60,000 जुम्मा लोक निर्वासित म्हणून भारतामध्ये आणि म्यानमारमध्ये आले. श्रीलंका आणि इतर काही सरकारांनी याविषयी पाकिस्तानकडे निषेध नोंदवल्यावरती हे हल्ले काही प्रमाणात कमी झाले. 1961ला भारतात स्थलांतरित झालेल्या चकमा बौद्धांना अरुणाचल प्रदेशातील तिरप, लोहित आणि सुबानसिरी या जिल्ह्यात बसवण्यात आलं होतं आणि काहीच वर्षापूर्वी भारत सरकारने 1964 पासून भारतात राहणाऱ्या चकमा बौद्ध आणि हाजोंग हिंदू या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व दिलेलं होतं. ब्रिटिशांनी चितगाव भाग हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला होता. तिथे बौद्ध बहुसंख्य होते आणि पाकिस्तानच्या निर्मितीनंतर त्यांचा प्रतिबंधित क्षेत्र हा त्यांचा जो दर्जा होता, ते स्टेटस होतं, ते त्यांनी काढून टाकलं. बांगलादेश निर्मितीनंतर सुद्धा तिकडच्या जुम्मा नेत्या शिष्टमंडळांनी मुजीबुर यांना जाऊन ते भेटले होते आणि 1972ला मानवेंद्रनाथ नारायण लार्मा यांच्या नेतृत्वाखाली 18 जुम्मा नेत्यांचे शिष्टमंडळ यांनी शेख मुजीबुर रहमान यांची भेट घेतली आणि चितगावला स्वायत्तता द्यावी आणि पुन्हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून त्याचा दर्जा घोषित करावा अशा त्यांनी मागण्या केल्या होत्या. पण मुजीबांनी त्या धुडकावून लावल्या आणि जुम्मा बौद्धांची त्यांनी फुटीर म्हणून त्यांनी संभावना केली. 1981ला अशांत क्षेत्र कायदा करून राष्ट्रविरोधी कारवायात भाग घेतल्या संशयावरून काहींना तिकडच्या कनिष्ठ योद्ध्यावरच्या सैनिकांना किंवा पोलिसांना गोळ्या घालण्याचे त्यांनी अधिकार दिले होते. अशा प्रकारे तिकडचे हिंदू आणि तिकडचे बौद्ध यांच्या तिकडे हत्याकांडाच्या नरसंहाराचा गोष्टी सुरूच होत्या. तिकडचे अंतर्गत राजकारण होतं, त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू आणि बौद्धांचं बळीच चाललेला होता. 2001च्या निवडणुकीनंतर हिंदूंसोबत बौद्ध आणि ख्रिश्चन या धार्मिक अल्पसंख्याकांवर तिच्या छळामध्ये वाढ झाली. 2001 ते 2005 मध्ये अल्पसंख्याकांचा झालेला भयानक छळ यावर बांगलादेशी पत्रकार, लेखक, चित्रपट निर्माते आणि मानवाधिकार कार्यकर्ते शहरयार कबीर यांनी अन इंट्रोडक्शन टू द व्हाईट पेपर 1500 डेज ऑफ मायनॉरिटी पर्सिक्युशन इन बांगलादेश ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, कार्यकर्त्यांच्या मुलाखती, वर्तमानपत्रातल्या बातम्या, मानवाधिकार संघटनांचे अहवाल, छायाचित्रे, सर्वेक्षणातील निरीक्षण इत्यादींची पुराव्यासकट त्यांनी माहिती दिली आहे. हिंदूंवर झालेल्या हल्ल्यावर लेख लिहिल्यामुळे आणि पीडितांच्या मुलाखती घेतल्यामुळे 22 नोव्हेंबर 2005ला शहरयार कबीर यांना अटक करण्यात आली आणि तिकडच्या अंतर्गत राजकारणामध्ये सुद्धा हिंदूंचाच बळी चाललेला होता. कुठलाही काही गोष्टी घडल्या, दंगे झाले, हिंदू मंदिरांवरती हल्ले व्हायचे, हिंदू व्यक्तींवरती हल्ले व्हायचे. ग्लोबल ह्युमन राईट्स डिफेन्स सारख्या अनेक नेदरलँड सीट अशा काही गटांनी सुद्धा 2010ला काही अहवाल हे केले होते. त्यातही त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं होतं की हिंदू आणि तिकडचे पारंपरिक अल्पसंख्याक आणि विशेष करून तिथे इंडिजिनियस समूह जे आहेत, असे 22 इंडिजिनियस समूह त्यांना पण तिकडे धोका निर्माण झाला आहे. काही तिकडे 22 इंडिजिनियस समूह तिथून त्यांचं काही अस्तित्व त्याच्या धोक्यामध्ये आहे असे त्यांनी तिकडे काही रिपोर्ट्स दिलेले आहेत. आता आपण बघितलं की बांगलादेशामधले हिंदू आणि बौद्ध यांच्या वरती जे अत्याचार होत आहेत याविषयी आपण जाणून घेतलं. आता आपण पुढच्या भागामध्ये आपण तिकडे हिंदूंसाठी लढणाऱ्या काही व्यक्ती आणि संस्था आहेत आणि तिथे सद्यस्थिती काय आहे याविषयी आपण पुढील भागात जाणून घेऊया. धन्यवाद.